सोलापूर शहरासह ग्रामीण भागात कथित बोगस बंगाली डॉक्टरांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी क्लिनिक व हॉस्पिटल सुरू करून विविध आजारांवर उपचार, मूळव्याध भगंदर शस्त्रक्रिया आणि जनरल प्रॅक्टिस केली जात असल्याची चर्चा असून या डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय नोंदणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक क्लिनिकच्या बाहेर मोठमोठी प्रमाणपत्रे लावलेली दिसतात. मात्र ही प्रमाणपत्रे कोणत्या विद्यापीठाची आहेत, ती शासनमान्य आहेत का, त्यांची पडताळणी आरोग्य विभागाने केली आहे का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून हे डॉक्टर सोलापूरमध्ये कार्यरत असून त्यांची अधिकृत नोंद शासनाच्या यंत्रणांकडे आहे की नाही याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये मूळव्याध व भगंदर यांसारख्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे सांगितले जाते. एका रुग्णाकडून 15 ते 20 हजार रुपये किंवा त्याहून अधिक शुल्क आकारले जात असल्याची माहिती समोर येत आहे. काही क्लिनिकमध्ये दररोज 7 ते 8 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी रुग्णांना तात्काळ आराम मिळावा यासाठी स्टेरॉइडयुक्त आयर, अँटीबायोटिक व अनસ્થिया औषधांचा वापर केला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा औषधांचा दीर्घकाळ अथवा अनियंत्रित वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे या उपचार पद्धतींची वैद्यकीय चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संबंधित डॉक्टरांची वैद्यकीय पदवी, नोंदणी क्रमांक, प्रॅक्टिस करण्याचा अधिकार, उपचारांची वैधता आणि क्लिनिक चालविण्यासाठी आवश्यक परवानग्या यांची पडताळणी आरोग्य विभागाने केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर पडताळणी झाली असेल तर त्याचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणीही होत आहे. कथित बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईसाठी अधिकारी पोहोचल्यावर काही स्थानिक राजकीय व्यक्ती तत्काळ सक्रिय होतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. या क्लिनिकांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यामागील सत्य बाहेर आणण्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी होत आहे. काही डॉक्टरांनी स्थानिक रहिवासी म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर कागदपत्रे तयार केल्याची माहिती समोर येत आहे. या कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभागांनी केली आहे का, तसेच त्यामध्ये कोणतीही अनियमितता झाली आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी काही कथित बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याचेही सांगितले जाते. मात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर काही दिवसातच संबंधित क्लिनिक पुन्हा सुरू होत असल्याची चर्चा असून गुटखा विक्री, त्यावर ज्या पद्धतीने मोक्का अंतर्गत कारवाई होते, अशा क्लिनिकवर व डॉक्टरावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.